हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्याला कधी कधी असं देखील बघायला मिळतं की काही लोकांकडे देवघर नसतं। या गोष्टीला अनेक कारण असतात, जसं की परिस्थिती कारणीभूत असते की आपण देवघर विकत घेऊ शकत नाही, किंवा मग नोकरी व्यवसाय निमित्त घरापासून लांब राहतो, भाड्याच्या घरात राहतो। मग अशा वेळेस देखील आपण स्वतःचं देवघर घेणं टाळतो, किंवा मग सतत नोकरीची ट्रान्सफर होत राहते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, या शहरातून त्या शहरात। मग अशा वेळेस देखील आपण स्वतःचं देवघर घेत नाही, जास्त सामान घेत नाही, तरीही देवपूजा प्रत्येक जण करतो। मग अशा वेळेस देवांची मांडणी कशी करायची असा प्रश्न आपल्याला पडतोच। देवपूजेसाठी काय देवघरच पाहिजे असं काही नाही, फक्त मनात भाव हवा। मनात भाव असला की सगळ्या गोष्टी आपोआप होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवघर नसताना देवांची मांडणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवाचं कुलदेवीचं नाव जरूर लिहा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात। मंडळी, माझ्याकडे देखील अजून देवघर नाही, कारण इतके दिवस मी भाड्याच्या घरात राहायचे। आता नुकतेच नवीन घर घेतलं, त्यामध्ये शिफ्ट झाले, पण अजून मी देवघर घेतलेलं नाही। पूर्वीप्रमाणेच मी नवीन घरातही देव मांडून ठेवले आहेत। तर माझ्याकडे गणपती बाप्पा आहे, रंगनाथ आहे, माता अन्नपूर्णा आहे, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे। तर या देवांची स्थापना करण्यासाठी किचनमध्ये ईशान्य कोपऱ्याला एक छोटासा ओटा बनवून घेतलेला आहे। त्या ओट्यावरतीच पाटावरती या देवांची स्थापना मी करणार आहे। देवघरासाठी जो ओटा बनवलेला आहे तर त्याच ठिकाणी सध्या मी एका पाटावरती लाल रंगाचा कपडा टाकून घेतला आणि त्यावरतीच देवांची स्थापना करणार आहे। देव स्थापन करण्यापूर्वी त्यांना स्नान घालून घेतलं। सर्वप्रथम गणपती बाप्पाला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेतलं, व्यवस्थित कपड्याने कोरडं केलं आणि त्यानंतरच गणपती बाप्पांची स्थापना पाटावरती उजव्या बाजूने करून घेतली। त्यानंतर रंगनाथ म्हणजेच आपले बालगोपाल त्यांना देखील स्नान घालून घेतलं, स्वच्छ कपड्याने कोरडं केलं आणि त्यांची स्थापना करून घेतली। आणि नंतर माता अन्नपूर्णेला देखील स्नान घातलं आणि माता अन्नपूर्णाची देखील स्थापना एका तांदळाने भरलेल्या वाटीमध्ये करून घेतली। माता अन्नपूर्णा नेहमी धान्यात ठेवावी असं म्हटलं जातं, म्हणूनच माता अन्नपूर्णेला एका तांदळाने भरलेल्या वाटीमध्ये स्थापन केलं। आता तुम्ही म्हणशाल, आता तुमच्यापैकी काही जणांना प्रश्न पडला असेल की तुमच्याकडे इतकेच देव आहे का, कुलदेवाचे कुलदेवीचं टाक वगैरे काही नाही का, पितरांचे टाक नाही का? तर ते सर्व आहे आमच्याकडे, पण सध्या ते माझ्या सासू सासऱ्यांकडे आहेत। ते गावी राहतात, त्यामुळे ते त्यांच्याकडेच आहेत। आम्ही नोकरीनिमित्त बाहेर राहतो, त्याच्यामुळे सध्या आमच्याकडे एवढेच देव आहेत। तर अशा प्रकारे गणपती बाप्पा, बालगोपाल आणि माता अन्नपूर्णेची स्थापना करून घेतली। त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो देखील तिथेच त्यांच्या मागे पाटावरती व्यवस्थित भिंतीला टेकवून उभा करून ठेवला। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे फोटो ठेवला। आता माझ्याकडे गुरुचरित्र पारायण आहे, नवनाथ कथासार आहे, साईचरित्र आहेत, तर ते देखील मी तिथेच देवघराजवळच ठेवणार आहे। कारण दुसरीकडे बेडरूममध्ये आपण ते ठेवू शकत नाही, म्हणून देवघराजवळच देवांजवळ ठेवणंच ते उचित ठरतं। म्हणून एका बॉक्समध्ये ते सर्व ठेवलं। त्यानंतर देवांना आपण गंध लावून घेऊया। माता अन्नपूर्णेला देखील हळद कुंकू वाहून घेतलं आणि अशा प्रकारे सुटसुटीत देवांची मांडणी करून झालेली आहे। देवपूजेसाठी जे काही दररोज साहित्य लागतं मला, तर ते देखील मी तिथेच देवांजवळ ठेवलं। दिवा ठेवण्यासाठी एक डिश ठेवली, म्हणजे खाली जागा तेलकट होत नाही, खराब होत नाही। अशा प्रकारे देवपूजा करून झाल्यानंतर दीप प्रज्वलन करून घेतलं आणि असं छानपैकी सुटसुटीत पद्धतीने देवांची मांडणी माझी करून झालेली आहे। देवघर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देवांची मांडणी करू शकता। फक्त देवांची मांडणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ते म्हणजे तुम्ही जिथे कुठे देवांची मांडणी करणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये देव ठेवण्यासाठी जास्त जागा नसेल, देवघरासाठी जास्त जागा नसेल, तर आपल्या किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच
उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधला जो भाग येतो तिथे आपण देवघर बनवू शकता। या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात, म्हणून देवघर शक्यतो ईशान्य दिशेला असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते असं म्हटलं जातं। एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण देवघरात मूर्ती ठेवताना त्या जास्त मोठ्या नसाव्या किंवा जे काही फोटो आहेत ते जास्त मोठे नसावे, आणि शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग ठेवू नये, आणि जर ठेवायचे असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे। देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे। एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य सांगितलं आहे, आणि इतर ज्या काही देवी देवतांच्या मूर्ती असतात त्या देखील छोट्याच आकाराच्या आपण ठेवायच्या आहे। देवघर घरात नेहमी अशा ठिकाणी असावं की जिथे दिवसभरातून काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश पोहोचला पाहिजे। अंधाराच्या ठिकाणी चुकूनही देवांची मांडणी करू नये। ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात, आणि सूर्यप्रकाशामुळे काय होतं, वातावरणातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती देखील घरातील नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते। घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे आपण चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जायचं नाही, म्हणून देवघरासाठी शक्यतो किचनमध्ये जागा बनवावी, किंवा स्वतंत्र जर देवघर तुम्ही बनवलेलं असेल, देवांसाठी सेपरेट रूम बनवलेली असेल तर अतिउत्तम। आणि देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे जे काही मृत व्यक्ती असतील त्यांचे फोटो चुकूनही लावायचे नाही। पूर्वजांचे फोटो तुम्ही दक्षिण दिशेला लावू शकतात, आणि जिथे देवघर आहे तिथे शक्यतो पूजेशी संबंधित जे सामान आहे तेच ठेवायचं, रिकामा पसारा देवघराजवळ करायचा नाही। आपल्या घरात दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा झाली पाहिजे। देवांजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील संध्याकाळी दिवा लावला पाहिजे। तर तो दिवा कसा लावायचा, कुठे ठेवायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्याचबरोबर देवघर कुठे असावे, कसे असावे हे मी तुम्हाला सांगितलंच, पण अगदी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी देखील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची देखील मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। जर तुम्ही नवीन देवघर घेतलं तर जुन्या देवघराचं काय करायचं हे देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्ही ती सविस्तर माहिती त्या व्हिडिओद्वारे मिळवू शकता। आणखी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, जर तुमच्याकडे कुलदेवीचा फोटो नसेल, टाक नसेल, तर अशा वेळेस तुम्ही कुलदेवीची सेवा आपल्याकडून व्हावी यासाठी कुलदेवीचा मंगल कलश देखील तिथे स्थापन करू शकता। आता कुलदेवीचा मंगल कलश कसा स्थापन करायचा, केव्हा स्थापन करायचा याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ देखील मी अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्यानंतर देवांना आपण सकाळ संध्याकाळ नैवेद्य देखील दाखवला पाहिजे। आता नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळं काही दररोज बनवण्याची गरज नाही। आपण जी काही घरात खाण्यासाठी भाजीपोळी बनवतो तर त्याच भाजीपोळीचा नैवेद्य आपण देवांना दाखवू शकतो। जर तुमच्याकडे देखील देवघर नसेल तर अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने, सुटसुटीत पद्धतीने देवांची मांडणी तुम्ही करू शकता। तुमच्याकडे देवघर आहे की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुम्हाला माझी देवांची मांडणी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।